नमस्कार. पोलीस काकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. विश्व विजेती टीम इंडिया मुंबईत आज दाखल होणार आहे. मुंबईमध्ये टीम इंडियाची नरिमन पॉईंटपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपन बसमधून मिरवणूक काढली जाणार आहे. त्यासाठी मुंबई पोलीस सज्ज आहे. शिवाय वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. कोल्हापूरमधील शाहूवाडी तालुक्यातील कुडित्रे गावात शेतात काम करत असताना विजेचा शॉक बसून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्वप्नील आणि सुहास पाटील अशी मृत भावांची नावे आहेत. मुंबईत स्पायडरमॅन स्टाईलने चोरी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. कांदिवली पोलिसांनी या चोरट्याला मोठ्या शिताफीने अटक केली. उंच इमारतींमध्ये लावण्यात आलेल्या पाईपच्या साहाय्याने तो चोरी करत होता. मुंबई पोलिसांनी आंतरराज्यीय स्तरावर बेकायदेशीर शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीस अटक केली आहे. आरोपींकडून 8 पिस्तुलासह 138 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. जुहू परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात काही दिवसांपूर्वी एका महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र नोएडामध्ये ती महिला सापडली असून लाडली बहन योजनेचा ती लाभ घेत होती. यामुळे अंत्यसंस्कार करण्यात आलेला मृतदेह कोणाचा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील जुने बळोती येथे कृष्णा नदीच्या काठावर जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांना घाबरून काही जणांनी पळ काढला. पळ काढताना गोलाकार बोटीत बसून जाणारे 6 जण बुडून मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील कल्याणी नगर अपघात प्रकरणातून जामीन मिळालेल्या विशाल अग्रवालला आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अग्रवालवर हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये सोसायटीधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. याच प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी त्याला येरवडा कारागृहातून बाहेर पडण्यापूर्वीच अटक केली आहे. पुणे शहरात दिवसा व रात्री घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी विविध गुन्हे उघड केले आहेत. पुणे शहरात आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून युवतीच्या वडिलांचा खून करणाऱ्या 2 आरोपींना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने तब्बल 300 कोटी रुपयांचे एमडी व 4 शस्त्रे, जिवंत काडतूस व इतर अंमली पदार्थ बनवण्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. धन्यवाद. अधिक माहितीसाठी पोलीस काकाच्या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.